तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत आज तुळजापूरला, तुळजापूरचं दर्शन घेण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही कसे दुकाने इथे वेगवेगळ्या प्रकारचे लावलेले आहेत. बांगड्याचे, याचे त्याचे, फोटोचे खूप सारे दुकाने आहेत आणि खूप सुंदर असं वातावरण आहे तुळजापूर या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता समोर बघा, ते आहे तुळजापूरचं मंदिर, झेंडा लावलेला मेन द्वार आहे ते तुळजापूरचं. आणि तुम्ही पाहू शकता पब्लिक किती रश आहे काय नाही. तुळजापूरच्या मंदिरात काल जाऊन आम्ही दर्शन करून आलो तुळजापूरला. खूप एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, खूप छान वाटलं मंदिराकडे. बग्गी बघा, गाडी तुम्हाला जर पैदल चालवत नसेल तर बग्गी आहे तिथं, बग्गीची पण सुविधा आहे. बग्गीमध्ये जाऊ शकता तुम्ही. एकदम मस्त आणि सुंदर असं वातावरण आहे. तर थोड्याच वेळात आपण मंदिराच्या आत जाणार आहोत. तुम्हाला आजचं दृश्य दाखवतो मंदिराच्या आत गेल्यावर. आता मंदिराच्या बाहेरच आहोत आपण, बाहेरचं दृश्य दाखवतो तुम्हाला. तर चाललो आपण मंदिराच्या आतमधलं दृश्य दाखवतो तुम्हाला. बघा गर्दी कशी आहे, जांभा वगैरे घेऊन बसलेल्या आहेत बाया, बांगड्या वगैरे सगळं सामान आहे इथं. बघू शकता तुम्ही. हे बघा मंदिराच्या आतलं दृश्य. वरून खालपर्यंत जावं लागतं पैदल. इकडच्या साईडनं ते हे आहे तलाव, स्नान वगैरे करण्यासाठी. तर चाललो आपण मंदिरामध्ये. पाहू शकता तुम्ही कशी गर्दी आहे मंदिरामध्ये जाताना. पण सकाळचं 7चं वातावरण आहे, 7-7:30चं. पाहू शकता तुम्ही मंदिरामध्ये गर्दी. हे पहा आतमध्ये गणपतीची मूर्ती आहे. पाहू शकता तुम्ही कसं वातावरण आहे काय नाही ते. हे एंट्रन्स समोरचं आतचं ते पण आहे. आणि बघू शकता तुम्ही पायऱ्या कशा आहेत काय नाही ते. दर्शन पण घेऊ शकता तुम्ही तुळजापूरचं आता व्हिडिओच्या माध्यमातून. एक छोटंसं हे पहा, पायऱ्यावर खूप लोक बसलेले आहेत. इकडं पण गर्दी आहे खूप. ते मंदिराचा एंट्रन्सचं आहे. इथं पण छोटीशी मूर्ती आहे देवीची, तुळजामातेची. पाहू शकता तुम्ही. इकडचं पण आहे तसंच. हे आपण रिटर्न जाताना बाहेर आलो. बाहेर बघा तुम्ही डबल दृश्य आणखी एक वेळेस. हे बाहेरचं एंट्रन्स आहे, बाहेरचं वातावरण आहे. तर मस्त असं वाटलं एकदम दर्शन करून, खूप प्रसन्न झालं.